हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आजचा माझा दिवसभरचा रूटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सकाळी 6ला आम्ही सगळे आलो, माझी टीम आणि मी नक्षत्र बँकवेटला। ही आहे वैष्णवी। काल जे बाकी फंक्शन्स झालेले त्याचा व्हिडिओ तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये जाऊन बघू शकता। तर आज हिचा वेडिंग डे होता, त्यासाठी मी मेकअप स्टार्ट केलेला आणि मेकअप हेअर आणि ड्रेपिंग झाल्यानंतर ती खूप छान दिसत होती। तिने प्रॉपर साऊथ इंडियन लुक डिसाईड केलेला होता वेडिंगच्या विधीसाठी। तर त्यासाठी मी तिला रेडी करून दिला आणि रेडी करून दिल्यानंतर आमच्याजवळ भरपूर असा वेळ होता, तर आम्ही तिचे व्हिडिओज वगैरे घेतलेले। फोटोग्राफर यायचा होता, त्यामुळे तिचे व्हिडिओज घेऊन झाल्यानंतर मी निघाली माझ्या नेक्स्ट ब्राईडसाठी। आणि माझी नेक्स्ट ब्राईड होती डॉक्टर काजल, वाडी साईडला। आणि इथे आल्यानंतर आम्हाला वाटलं की तिला लेट होईल, त्यामुळे आम्ही BTS शॉट वगैरे नाही घेतली। सगळी टीम आणि मी पटापट तिला रेडी करण्याच्या मागे लागले। पूर्ण रेडी झाल्यानंतर आमच्याजवळ भरपूर असा वेळ वाचलेला, त्यामध्ये मग मी तिचे छोटे छोटे शॉट्स घेतलेले आहे। आणि हिचं पण आम्ही प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक तयार करून दिलेलं, त्या जशी तिची डिमांड होती त्या अकॉर्डिंग मिनिमल मेकअप केलेला। तर तुम्ही बघू शकता फायनल लुक खूप छान दिसत आहे आणि वेळेत रेडी झाल्यामुळे ती पण खूप हॅपी होती। आणि रेडी झाल्यानंतर फोटोग्राफर यायचा होता, त्यामुळे आम्ही खूप काही व्हिडिओ घेतलेले आणि मजा मस्ती केली तिथे। आणि तिने पण खूप छान एक्सप्रेशन वगैरे दिलेले आणि ती मेकअपनंतर खूप हॅपी होती। आधी ती थोडी स्ट्रेस होती की मी लेट आली म्हणून, बट वेळेत रेडी झाल्यामुळे तिला खूप छान वाटलं। मग त्यानंतर मी पुन्हा वैष्णवीकडे आली, कारण की इथे तिचं सप्तपदीसाठी सेकंड लुक रेडी करून द्यायचं होतं नऊवारीवरचं। तर ती नऊवारी वगैरे ड्रॅप झाल्यानंतर मी तिचा खोपा करून दिलेला आहे, हेअरस्टाईल प्रॉपर चेंज केलेली आणि ती रेडी होऊन गेली। मग मी निघाली माझ्या नेक्स्ट ब्राईडसाठी, जी की होती हुडकेश्वरला आणि तिचं आज एंगेजमेंट फंक्शन होतं, उद्या वेडिंग आहे। तर एंगेजमेंटसाठी मी आणि माझी टीम तिला रेडी करणं स्टार्ट केलं। इथे हिच्याबरोबर आम्हाला 5 सायडरसुद्धा होते, तर ते माझ्या टीमनी केलेले आणि मी ब्राईडचा मेकअप केलेला। ब्राईडचा असं होतं की तिला ओपन हेअरस्टाईल नाही ठेवायची आहे, बनच करायचा आहे, प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक करायचा आहे, कारण की वेडिंगमध्ये तिचा लेहंगा लुक आहे। तर त्यासाठी आम्ही तिला महाराष्ट्रीयन लुक दिलेला आहे। तर भेटूया उद्या हिच्या वेडिंग लुकसोबत। बाय।